तर कसं काय कमेंट मध्ये आक्या दादा करणाऱ्या छपरी गाबड्यांनो, तर मी तुम्हाला नेमका मॅटर काय आहे ते सांगतो. तर आक्या बनसोडे पैशाने आणि फॉलोअर्सने माजला हे आपल्याला सर्वांना माहितच आहे. तसं आक्या बनसोडे पुण्यात राहतोय म्हणल्यावर ते तर त्याचं घर असेलच. असल नाही म्हणजे बांधकाम चालू आहे, ते पण 4 मजल्याचं. तर आक्याच्या आईने त्याच्या मामाकडून प्लॉट घेतला होता आणि त्या प्लॉटचे फक्त 2 लाख रुपये द्यायचे बाकी आहेत. तर यामध्ये आक्याच्या मामाने गेम केला. आक्याला मस्का लावला की मी तुझ्या नावावर सगळं करून देतो, तू फक्त आईला आणि भावांना सोडून दे. जसं की मामाने सांगितल्याप्रमाणे आक्याने घरही सोडलं, लग्नही केलं आणि आता आईला अश्लील शिव्या सुद्धा देतोय. तर आता आपण पूर्ण विषय पाहू आणि आक्याची खोलून मारू. मी याला पहिल्यापासून छपरी म्हणत होतो, कारण मला माहित होतं हे पोरगा काय ठीक नाही. जसं याची आई सांगते, आपल्याकडे म्हणतात ना, हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, तसंच आक्याचंही काहीतरी आहे. हा परफेक्टली 10 तोंडी रावण आहे. तर प्रथम मुद्दा असा की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आक्याला वडील नाहीत आणि शॉपच्या ओपनिंगच्या वेळेस आक्याच्या आईचं इमोशनल रडणं पाहून आपण नाही तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रेम सुद्धा दिलं. तर आताशी तुम्हालाही समजलं असं 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतय मला आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला, त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. व्हिडिओमध्ये असं दाखवायचं की आई म्हणजे सर्वस्व आणि बिहाइंड द सीन आईला आणि भावाला शिव्या द्यायच्या. घरी 1 सुद्धा रुपया द्यायचा नाही, वरून आईला शिवाय देतोय. आपल्याला सुद्धा लाज वाटेल आपल्या आईविषयी असा विचार सुद्धा करताना. आणि त्यामागे कारण काय, तर फक्त मामा प्लॉट नावा करून देतो म्हटला म्हणून. माणसामध्ये विकृती असते, परंतु हा माणूस इतका आई विरोधात जातोय यावरून समजून घेतलं पाहिजे याची काय लायकी आहे ते. म्हणजे पहा ना, बाप नसताना आईने रक्ताचं पाणी करून प्लॉट घेतला, तोही फक्त आपल्या मुलांसाठी. आणि या छपरी आक्याने मामाच्या फक्त प्लॉट नावा करून देतोय आमिषाला बळी पडून सर्व घरदाराला बाहेर काढण्याचा विचार केला. आणि याचाच फायदा आक्याच्या 3 मामांनी सुद्धा घेतला आणि आक्याच्या आईला त्रास द्यायला सुरुवात केली. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी हा आक्या आईच्या आणि भावांच्या पूर्णतः विरोधात गेला. एवढा घमंड फक्त तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे. आता वेळ आली आहे याचा माज उतरवण्याची. जसं की आपण तुषारच्या तोंडून ऐकलं, तुषारची इन्स्टा आयडी हॅक करण्यासाठी आक्याने पैसे सुद्धा दिलेत. म्हणजे याच्या डोक्यात नेमकं मामाने काय भरवलं याचं यालाच माहित. माझ्या मध्ये तर आक्याचा पूर्ण प्लॅनच दिसतोय आपल्या आईला आणि भावाला संपून टाकण्याचा. म्हणजे मामा बाउन्सर पाठवतोय, आक्या शिवे देतोय आणि कधी कधी आक्याच्या आईवर हल्ला सुद्धा होतोय. हा आक्या आपल्या आईसोबत आणि भावासोबत एका प्लॉटसाठी एवढं काय करू शकतो. तर यावरून माझी एक विनंती आहे, हात तुम्हाला जिथे कुठे दिसेल त्याला नागडा करून हाणा. पहिलं तुम्ही ही कॉल रेकॉर्डिंग ऐका. जसं की आपण सर्वांनी ऐकलं, आक्या म्हणतोय माझे मला पैसे दे, मी वायली राहतो. तुम्ही सर्वांनी याला एवढं प्रेम दिलं, गोरगरिबीतून याला एवढ्या वरपर्यंत नेलं. हा किती क्रूर असू शकतो याचं लिमिट सुद्धा नाही. हा स्वतःच्या आईचा नाही झाला तर तुमचा कधी होईल. त्यांनी आता लग्न केलेलं आहे, त्याचं वेगळं झालेलं आहे. त्या मुलीचं नाव तन्वी कोळेकर आहे. त्या दोघं मिळून त्यांचं राहतात. त्या पोरीनं पण त्याचे कान असे भरलेले आहेत की मम्मीला सोडून राहा. जसं की आपण आता इतक्यात ऐकलं, आक्याने तन्वी कोळेकर या मुलीसोबत लग्न सुद्धा केलंय आणि ती मुलगी सुद्धा असे कान भरवते की तू तुझ्या आईसोबत राहायचं नाही. जसं मामाने केलं तसं ही मुलगी सुद्धा करते. असल्या पोरी पैशांसाठी काय करतील याचा अंदाज सुद्धा लागत नाही. आणि शाळेत जाणाऱ्या आपल्या छोट्या भावाला सुद्धा सोडलं नाही. एवढं तर हरामखोर आहे. आता तुम्हीच ठरवा आपण कुणाला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे एका आईवर काय अवस्था आली. जसं की माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येऊन सुद्धा काही कुत्रे आक्यावर का जळतो, आक्यामुळे तुझं घर चालतंय अशा कमेंट करत असतात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता तरी तुमच्या समोर आक्याचा खरा चेहरा आलाच ना. आता ठरवा आपण कुणाला सपोर्ट करायचा, कुणाला मोठं करायचं. ज्याला गरज आहे त्याला मोठं करा. जो माणूस आपल्या सख्या आईच्या विरोधात जातोय, माझं तरी म्हणणं आहे याला लवकरात लवकर अनफॉलो करून याची लायकी दाखवून द्या. तुम्ही केलेला फक्त एक अनफॉलो त्या आईच्या चेहऱ्यावर खुशी आणू शकतो. त्यामुळे पटपट जा आणि अनफॉलो.